नमस्कार, मी प्रियंका नागने आपल्या मराठी योजना यात्रा या चॅनलवरती तुमचं सर्वांचं स्वागत आहे। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना जून महिन्याचा हप्ता तुम्हाला आला नाही तर तुम्हाला काय करायचं आहे? बऱ्याच जणांनी कमेंट केले आहेत, मेसेज केले आहेत की मॅडम आम्हाला जून महिन्याचे 1500 रुपये मिळाले नाहीत। आत्तापर्यंत मे महिन्याचे पैसे मिळाले, म्हणजे आत्तापर्यंत सर्व हप्ते आले, पण जून महिन्याचे पैसे काही मिळाले नाही। तर यासाठी सोल्युशन आहे, तर संपूर्ण माहिती बघा। या व्हिडिओच्या माध्यमातून आपण ती तक्रार कशी नोंदवायची किंवा तुम्हाला पैसे कसे मिळणार आहे ही संपूर्ण माहिती सांगितली आहे। पण त्याआधी तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल किंवा अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे। तर ऑफिशियल वेबसाईट आहे, गुगलवरती जायचं, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची जी ऑफिशियल वेबसाईट चालू आहे त्या वेबसाईटवरती जायचं, क्लिक करायचं आणि हे पेज ओपन होणार आहे। इथे ओपन केल्यानंतर 181 नंबर आहे, हेल्पलाईन टोल फ्री क्रमांक, इथे सुद्धा तुम्ही कॉल करू शकता किंवा तुम्हाला काय करायचं आहे, अर्जदार लॉग इनवरती क्लिक करायचं आहे। इथे मोबाईल नंबर, पासवर्ड व कॅप्चा टाकायचा आहे, लॉग इन व्हायचं आहे। मोबाईल नंबर, पासवर्ड कोणाचा टाकायचा? तुमचा स्वतःचा टाकू शकता, ज्यांनी या वेबसाईटवरून अर्ज केला आहे त्यांनी टाकू शकता, किंवा अंगणवाडी ताई यांच्याकडून तुम्ही अर्ज केले असतील तर मोबाईल नंबर, पासवर्ड त्यांचा सुद्धा टाकू शकता व कॅप्चे टाकू शकता। जर तुम्ही ॲपवरून म्हणजे नारी शक्ती दूत ॲपवरून केला असेल तिथं ऑप्शन नाही आहे सध्या तरी, पण ऑप्शन निघाल्यानंतर नक्कीच आपल्या चॅनलवरती माहिती येणार आहे, त्यामुळे नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे। तर तुमचा मोबाईल नंबर, पासवर्ड टाकायचा आहे, कॅप्चे टाकून लॉग इन करायचं आहे। अशा सोप्या पद्धतीने तुम्ही लॉग इन केल्यानंतर पुढं तुम्हाला ऑप्शन येणार आहे, त्यामध्ये तिथे काय येणार आहे तर तुम्हाला तक्रार येणार आहे ऑप्शन, वेगवेगळे ऑप्शन येणार आहे। तुम्ही बघू शकता इथे लॉगआउट आहे, योजनेची माहिती आहे, तक्रार आहे, तक्रारवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे। तुम्ही बघू शकता इथे वेगवेगळे ऑप्शन येत आहे। तक्रारवरती क्लिक केल्यानंतर ज्या अर्जदारांनी तक्रार केलेल्या आहेत तिथे त्यांची लिस्ट येते, तक्रार सूची येते। त्यामध्ये तुम्हाला बघू शकता ग्रीव्हन्स नंबर आहे, नेम आहे, ॲप्लिकेशन नंबर आहे, टाईप आहे, तुम्ही बघू शकता इथे पूर्ण माहिती येणार आहे। तर इथे ज्यांचे स्टेटस बघू शकता की रिझॉल्व झालेला आहे किंवा इन रिव्ह्यू। आता इथे स्टेटस रिझॉल्व म्हणजे काय, ज्यांचे प्रॉब्लेम सॉल्व्ह झालेला आहे, सोप्या पद्धतीने सॉल्व्ह झालेला आहे। सोप्या भाषेत म्हटलं तर रिझॉल्व, ज्यांची तक्रार नोंदवल्यानंतर सॉल्व्ह झालेले आहे त्यांना पैसे हप्ते सुरू झालेले, 1500 रुपये सुरू झालेले आहेत। व इन रिव्ह्यू म्हणजे की त्या लिस्टमध्ये आहे, त्या लाईनमध्ये आहे, सध्या ते प्रॉब्लेम आहे सॉल्विंगमध्ये आहे। अशा पद्धतीने तक्रार सूची आहे, तिथे ॲड ग्रीव्हन्स ऑप्शन आहे, त्या ॲड ग्रीव्हन्सवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे। त्यामध्ये तुम्हाला तक्रारचा प्रकार आहे, 2 ऑप्शन आहे, माय ॲप्लिकेशन, कंप्लेंट अगेन्स्ट अदर ॲप्लिकेशन। आता माय ॲप्लिकेशनवरती तुम्ही जर क्लिक केलं तर तक्रार श्रेणीमध्ये तुम्ही गेलं तर ऑप्शन येतात बघा, ॲपील फॉर ॲप्लिकेशन, सरेंडर, रॉंग, त्यावरती क्लिक केल्यानंतर पण ॲप्लिकेशन नॉट फाउंड और ॲपील कॅनॉट बी मेड, त्यामुळे तुम्हाला कंप्लेंट अगेन्स्ट अदर ॲप्लिकेशनवरती क्लिक करायचं आहे व तक्रार श्रेणीवरती जायचं आहे। तो लक्षात घ्या, कंप्लेंट अगेन्स्ट अदर ॲप्लिकेशन आणि तक्रार श्रेणी अदर म्हणून क्लिक करायचं आहे, अदर म्हणून सिलेक्ट करायचं आहे। सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला सबमिट फॉर्मवरती क्लिक करायचे, मग तुम्हाला समोर दिसत आहे एक तक्रार फॉर्म आली आहे। तक्रार फॉर्ममध्ये तुम्हाला सोप्या पद्धतीने सगळी जी माहिती आहे तुमची स्वतःची, म्हणजे अर्ज क्रमांक आहे, नाव आहे, पत्ता आहे, जिल्हा आहे, सगळी माहिती तुमची भरायची आहे। अर्ज क्रमांक म्हणजे ॲप्लिकेशन नंबर, तुमचा जो ॲप्लिकेशन नंबर आहे तो भरायचा आहे। तो भरल्यानंतर तुमचं नाव भरायचं आहे, ॲप्लिकेशन नंबर टाका तुमचं, त्यानंतर तुमचं इथे नाव टाकायचं आहे। नाव टाकल्यानंतर तुम्हाला तुमचा पत्ता टाकायचा आहे। तुम्ही बघू शकता इथे नाव टाकायचं आहे, त्यानंतर इथे पत्ता टाकायचा आहे, पूर्णपणे तुमची माहिती भरायची आहे आणि तुम्हाला इथे जिल्हा निवडावा लागणार आहे। तुमचा जो जिल्हा असणार आहे तो निवडा, त्यानंतर तालुका आहे तो निवडा, गाव आहे ते निवडायचं आहे। अशा जी लिस्ट माहिती दिलेली आहे त्या लिस्टमध्ये जाऊन तुम्हाला सगळी माहिती भरायची आहे। जिल्हा आहे तुम्ही निवडला, तुमचं गाव आहे ते निवडायचं आहे, तालुका निवडला, त्यानंतर महानगरपालिका, नगरपालिका जे तुमचं असणार आहे ते तुम्हाला इथे निवडायचं आहे। ते झाल्यानंतर तुमचा जो मतदारसंघ किंवा जे वॉर्ड असणार आहे ते तुम्हाला निवडावं लागणार आहे। अशा सोप्या पद्धतीने तुम्हाला तुमच्या समोर जी स्क्रीनवरती हे स्टेप्स फॉलो केल्यानंतर नक्कीच इथे तक्रार तुमची नोंदणी करून घेणार आहे। त्यामुळे लवकरात लवकर ही नोंदणी करून घ्यायची आहे, जेणेकरून पुढील 15 दिवसात तरी तुमचे पैसे तुमच्या खात्यामध्ये येणार आहे। त्यानंतर तुम्हाला खाली गेल्यानंतर इथे पिनकोड टाकल्यानंतर वर्णन करा, वर्णन करावरती गेल्यानंतर तिथे तुमचं नाव व आधार क्रमांक टाकायचा आहे व अशी तक्रार आहे, म्हणजे आम्ही सर्व अटी शर्ती पात्रतामध्ये बसून सुद्धा आम्हाला जून महिन्याचा हप्ता मिळाला नाही, कृपया माझ्या तक्रारीची दखल घ्यावी ही विनंती आहे, असं तुम्हाला लिहायचं आहे तिथे, किंवा तुमच्या मनाने तुम्हाला जे लिहायचं आहे तुम्ही लिहू शकता, म्हणजे तुमचं नाव आहे, आधार क्रमांक आहे किंवा हे जे काही स्टेटमेंट लिहायचं आहे।
त्यानंतर तुम्हाला खाली कागदपत्र, सहाय्यक दस्तऐवज ऑप्शनल आहे, अपलोड करायचं तर करू शकता, नसेल तर तुम्ही नाही केलं तरी चालणार आहे. इथे 5 कागदपत्रे तुम्ही जे काही अपलोड केले होते तिथे एखादा अपलोड करू शकता. डॉक्युमेंट नेम आहे म्हणजे आधार कार्ड वगैरे, आणि त्यानंतर तुम्हाला कॅप्चे टाकून हा फॉर्म आहे तो सबमिट करायचा आहे. अशा पद्धतीने 2 मिनिटं तुम्ही अर्ज भरू शकता, तक्रार करू शकता. कॅप्चे टाकल्यानंतर हे फॉर्म सबमिट होणार आहे. तुम्ही बघू शकता समोर स्क्रीनवरती की कॅप्चे टाका आणि कॅप्चे टाकल्यानंतर सबमिट करा. सबमिट केल्यानंतर तुमचा जो ग्रीव्हन्स आहे तो सबमिटेड म्हणून तुम्हाला मेसेज येणार आहे. समोर बघू शकता की तुमचं जे तक्रार नोंदणी केली आहे, ग्रीव्हन्स नंबर आहे, सबमिटेड सक्सेसफुली येईल, कंप्लेंट सबमिटेड सक्सेसफुली अशी येईल. आणि तुम्हाला इथे तुमची ती लिस्ट असणार आहे, तक्रारची सूची, त्यामध्ये तुमचं नाव ॲड झालेलं तुम्हाला इथं दिसणार आहे. अशा सोप्या पद्धतीने जी स्टेटस आहे, रिझॉल्ट आहे, इन रिव्ह्यू आहे. इन रिव्ह्यू म्हणजे तुमची तक्रार इथे नोंदवली गेली आहे. अशा प्रकारे तुम्ही तक्रार करायचं आहे व तुमचे 1500 रुपये घ्यायचे आहे. ज्या लाडक्या बहिणींनी निकषांमध्ये पात्रतामध्ये बसून अर्ज केले असतील तर नक्कीच तुमचे अर्ज इथे तक्रार सूची तुम्ही फॉर्म भरू शकता. आणि अर्ज सूचीमध्ये फॉर्म भरल्यानंतर तुमच्या लाईनमध्ये येणार आहे, ज्यामध्ये 15 दिवसात महत्त्वपूर्ण माहिती आहे. नक्कीच या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून ज्या लाडक्या बहिणींचे 1500 रुपये मिळाले नाही, जून हप्ता मिळाले नाही, तर नक्कीच इथे हप्ते मिळायला सुरुवात होतील. तर महत्त्वपूर्ण व्हिडिओ आहे, जास्तीत जास्त बहिणींपर्यंत शेअर करा आणि अशाच महत्त्वपूर्ण माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.